ओके डन। दोस्तों जिनमें बॉडी कैविटी नहीं होती है उन्हें कहते हैं लोअर इन्वर्टिब्रेट, और जो इन्वर्टिब्रेट उनमें बॉडी कैविटी है, सीलोम है, उन्हें कहेंगे हायर इन्वर्टिब्रेट। जो लोअर इन्वर्टिब्रेट है, पोरीफेरा लाइक स्पॉन्जेस, सिलेंट्रेटा एंड फ्लैटवर्म मींस प्लैटिहेलमिंथस, उनमें the diffusion of gases or exchange of gases occur over the entire body surface, over the entire body surface. Now in earthworm, that exchange of gases occur through the moist cuticle. Now what is meant by cuticle? Cuticle is the layer, okay, it is a layer of cutin over the body surface of earthworm, and that is moist because it is lined with a fluid, that's why it is named as a moist cuticle. और उसके द्वारा अर्थवर्म में एक्सचेंज ऑफ गैसेस होते हैं। जो इंसेक्ट है, फॉर एग्जांपल क्लास इंसेक्टा बिलोंग टू फाइलम आर्थ्रोपोडा, और इंसेक्टा का एक एग्जांपल हमारे सिलेबस में दैट इज कॉकरोच। कॉकरोच बिलोंग टू क्लास इंसेक्टा। तो कॉकरोच में दोस्तों जो रेस्पिरेटरी सिस्टम है और जो रेस्पिरेशन होता है वो होता है नेटवर्क ऑफ ट्यूब्स, उसे कहते हैं ट्रकियल सिस्टम, उसे कहते हैं ट्रकियल सिस्टम। जो भी इंसेक्ट है उनमें ट्रकियल सिस्टम होते हैं दोस्तों। हमेशा याद रखो रेस्पिरेटरी सिस्टम प्रॉपर रेस्पिरेटरी सिस्टम इज प्रेजेंट इन आर्थ्रोपोडा ऑनवर्ड, इट इज प्रेजेंट इन आर्थ्रोपोडा ऑनवर्ड। नाउ सम जो एक्वेटिक एनिमल है, एक्वेटिक एनिमल में गिल्स इज द ऑर्गन ऑफ रेस्पिरेशन इन मोस्ट ऑफ द एक्वेटिक एनिमल। सो मोस्ट ऑफ द एक्वेटिक आर्थ्रोपोड्स या फिर मोलस्क, मोलस्क आर आल्सो एक्वेटिक एनिमल, एक्वेटिक आर्थ्रोपोड्स एंड एक्वेटिक मोलस्क, उनमें or in fishes also the organ of respiration is दोस्तों gills. Now what are the gills? These are the specialized vascular structure, okay, which help in दोस्तों or which absorb the dissolved oxygen present in water. फिर हमने देखा कि जो टेरेस्ट्रियल एनिमल है दोस्तों उनमें lungs are the main respiratory organ. These are the organ of respiration. टेरेस्ट्रियल एनिमल like reptiles है, amphibians भी है, amphibians, reptiles, okay, birds और mammals. But amphibians like frog में दोस्तों respiration can be occur with the help of lungs, with the help of दोस्तों skin and with the help of gills. जो लार्वा है फ्रॉग का, जो फ्रॉग का लार्वा है उसे कहते हैं दोस्तों that is tadpole larva of frog, और वो एक्वेटिक होता है। और ये जो tadpole larva of frog है दोस्तों ये एक्वेटिक है, and that tadpole larva of frog respire through the gills, हमेशा याद रखो। और ये जो फ्रॉग अडल्ट बन जाता है तो देन दैट गिल्स आर रिप्लेस्ड बाय लंग्स। तो अडल्ट फ्रॉग अगर वो लैंड के ऊपर है दोस्तों देन इट रेस्पायर थ्रू द लंग्स, और वही अडल्ट फ्रॉग वो पानी में जाता है देन इट रेस्पायर थ्रू नॉट गिल्स, थ्रू स्किन। ये एमसीक्यू है, हमको लगेगा कि पानी में है तो गिल्स नहीं। व्हेन इट एंटर इनटू द वाटर इट रेस्पायर थ्रू द स्किन, or during estivation and hibernation. Estivation means summer sleep, hibernation means दोस्तों winter sleep. So during that estivation and hibernation frog also respire through skin. तो frog में तीनों टाइप के रेस्पिरेशन होते हैं दोस्तों। रेस्पिरेशन थ्रू गिल्स इसे कहते हैं ब्रैंकियल रेस्पिरेशन, रेस्पिरेशन थ्रू लंग्स उसे कहते हैं पल्मोनरी रेस्पिरेशन, और रेस्पिरेशन थ्रू द स्किन उसे कहते हैं क्यूटेनियस रेस्पिरेशन। इज दैट क्लियर? ये हमने कल देखा था, ये क्लियर है? यस और नो? ठीक आहे. आता तुम्ही मला चेंजेस वगैरे काही सांगू नका, ते आपण हळूहळू करूया. ठीक आहे, ते आपण हळूहळू करूया. ते सेटिंग बाकी आहे. मी पहिल्याच लेक्चर मध्ये सांगितलंय हे बॅकग्राऊंड घ्या, ते बॅकग्राऊंड घ्या, इकडून लाईट लावा, तिकडून लाईट लावा. हे मला कळतं, मला पण सगळं माहिती आहे. मी त्याच्यातच आहे आता जवळपास 2 महिने झाले तेच बघतोय. पण झालंय काय की थोडंसं त्याला लाईट मी आणून ठेवलेले ते इथं. ओके, याला वेळ लागेल लावायला. हे अशा खाली भरपूर बॉक्स आहे, त्याच्यातला एक दाखवतो तुम्हाला सॉरी. तर बेटांनो ते लागाय थोडंसं वेळ लागेल. तर सेटिंग वगैरे तुम्ही फोकस ऑन द लेक्चर, फोकस ऑन द लेक्चर. नाउ आज हम बात करेंगे दोस्तों दैट इज अ ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टम. ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टम बद्दल बोलूया. लेट डिस्कस अबाउट द ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टम. ओके, ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टम. ना ये जो ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टम है इसमें 2 पार्ट आते हैं. ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टम
हम बात करेंगे दोस्तों ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टम की. ओके, बरं हे दिसतंय का तुम्हाला, क्लियर दिसायला लागले? ओके, और ये जो ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टम है दोस्तों, इसमें फिर दो पार्ट आते हैं. दैट इज वन इज रेस्पिरेटरी पैसेज एंड अनदर इज दोस्तों दैट इज अ रेस्पिरेटरी ऑर्गन. एक आहे रेस्पिरेटरी पैसेज एंड अनदर इज दोस्तों रेस्पिरेटरी ऑर्गन. लक्षात ठेवा, रेस्पिरेटरी पैसेज एंड रेस्पिरेटरी ऑर्गन, रेस्पिरेटरी पैसेज एंड रेस्पिरेटरी ऑर्गन. आता हे जे रेस्पिरेटरी पैसेज आहे, दैट इज रेस्पिरेटरी पैसेज. ओके, रेस्पिरेटरी पैसेज क्या होता है मैं आपको बताऊंगा, और व्हाट इज मीन बाय दोस्तों रेस्पिरेटरी ऑर्गन क्या है. व्हाट इज द कॉन्सेप्ट ऑफ रेस्पिरेटरी पैसेज एंड रेस्पिरेटरी ऑर्गन. नीट लक्ष द्या था. रेस्पिरेटरी पैसेज एंड रेस्पिरेटरी ऑर्गन्स. नाउ ये जो रेस्पिरेटरी ऑर्गन है दोस्तों, ये जो रेस्पिरेटरी ऑर्गन है, नाउ ये क्या है, दैट रेस्पिरेटरी ऑर्गन, जरा लक्ष्य द्या, रेस्पिरेटरी ऑर्गन यहाँ पे दोस्तों दैट इज अ पेयर ऑफ लंग्स. अ पेयर ऑफ दोस्तों लंग्स इज द रेस्पिरेटरी ऑर्गन. अ पेयर ऑफ लंग्स. बर ठीक आहे, हे चालणार नाही, काही प्रॉब्लेम नाही. ठीक है, that is a pair of lungs. Pair of lungs. This is दोस्तों a respiratory organ. Now respiratory passage क्या है? एक passage होता है दोस्तों which help in transport of air, which help in transport of atmospheric air up to the lungs. एक passage है दोस्तों. What is a respiratory passage? Respiratory passage, it is an passage. It is a passage. It is a tract or passage which help in transport of दोस्तों transport of outside air, which help in transport of outside air. Okay, outside air, that is from atmosphere okay, to the lungs, to the surface of lungs या फिर lungs. इसे कहते हैं दोस्तों रेस्पिरेटरी पैसेज. इसे बोलेंगे रेस्पिरेटरी पैसेज. और दिस रेस्पिरेटरी पैसेज दोस्तों इट कंसिस्ट ऑफ, दिस रेस्पिरेटरी पैसेज याद रखो, इट कंसिस्ट ऑफ, ये बहुत ही इंपॉर्टेंट है. दिस रेस्पिरेटरी पैसेज इट कंसिस्ट ऑफ दोस्तों अलग अलग स्ट्रक्चर है. कौन से स्ट्रक्चर है आपको पता होना चाहिए. इट कंसिस्ट ऑफ दोस्तों नंबर 1 दैट इज नॉस्ट्रिल्स और अ पेयर ऑफ नॉस्ट्रिल्स. अ पेयर ऑफ नॉस्ट्रिल्स त्याला एक्सटर्नल नॅरेस पण म्हणतात. अ पेयर ऑफ नॉस्ट्रिल्स. ओके, या फिर एक्सटर्नल नॉरेस बोलते हैं. नंबर 2 दोस्तों इट कंसिस्ट ऑफ दैट इज नेजल कैविटी. It consists of nasal cavity. That is, they are also pair of nasal cavity. और nasal cavity में दो पार्ट होते हैं दोस्तों. nasal cavity के दो पार्ट है. एक होगा that is a nasal chamber. पहला होगा nasal passage और फिर में बाद में होता है nasal chamber. मैं समझा दूंगा ये क्या है. nasal passage और फिर बाद में होता है दोस्तों that is a nasal chamber. nasal passage and nasal chamber. These are two part of nasal cavity. ये nasal cavity, ये nostril और उसके अंदर जो cavity उसे कहते हैं nasal cavity. दो है उसके nasal cavity क्योंकि बीच में है दोस्तों septum. बीच में क्या है? septum, nasal septum. Now nasal cavity के बाद ये nasal chamber के बाद दोस्तों बात आती है that is a pharynx. और ये जो pharynx है दोस्तों, इस pharynx के फिर अलग अलग पार्ट है. नेजोफैरिंक्स, ओरोफैरिंक्स, लैरिंगोफैरिंक्स, हम उसके बारे में बात करेंगे. इसके भी अलग अलग पार्ट है. दैट इज नेजोफैरिंक्स, मैं ये बात डिटेल में करूंगा. नेजोफैरिंक्स, ओपी मींस ओरोफैरिंक्स एंड एलपी मींस लैरिंगोफैरिंक्स. और इस फैरिंक्स के बाद दोस्तों स्ट्रक्चर आता है जिसका नाम है लैरिंक्स. ये होता है साउंड बॉक्स और वॉइस बॉक्स. लैरिंक्स कार्टिलेजिनस बॉक्स है. नंबर 5 पे दोस्तों लैरिंक्स के बाद आएगा ट्रकिया. लैरिंक्स के बाद क्या आएगा? लैरिंक्स के बाद आएगी दोस्तों ट्रकिया. और ट्रकिया के बाद आता है, याद रखो, दैट इज अ ब्रोंकाई.
ट्रकिया के बाद क्या आएगा दोस्तों, उसके बाद आएंगे ब्रोंकाई, सिंगुलर कहते हैं ब्रोंकस, ये हो गया ब्रोंकाई। नाउ इस ब्रोंकाई के बाद क्या आएगा दोस्तों, मैं ऐसे लिखता हूं, ब्रोंकाई के बाद स्ट्रक्चर आते हैं, ब्रोंकाई के बाद आएंगे दोस्तों दैट इज अ ब्रोंक्यूल्स। ब्रोंकाई के बाद क्या आते हैं, फिर आते हैं उससे भी छोटे और पतले ट्यूब होते हैं, उन्हें कहते हैं दोस्तों ब्रोंकियोल्स, उन्हें बोलेंगे ब्रोंकियोल्स। और फिर ब्रोंकियोल्स के बाद फिर आते हैं दोस्तों दैट इज alveoli. These are the thin walled, highly thin walled vascular sac, प्लूरल कहते हैं alveoli, सिंगुलर alveolus। तो एक पैसेज है दोस्तों, पैसेज, नॉस्ट्रिल, नेजल कैविटी, फायरिंग्स, लैरिंग्स, ट्रकिया, ब्रोंकाई, ब्रोंकियोल्स और alveoli। और alveoli ये सब जो है दैट इज व्हाट इज लंग्स, लंग्स इज नथिंग बट दोस्तों नेटवर्क ऑफ ब्रोंकाई, ब्रोंकियोल्स और alveoli। इसका नेटवर्क होता है लंग्स में, ओके इसका नेटवर्क होता है लंग्स में दोस्तों, याद रखो। तो लंग्स के अंदर ये तीन पार्ट है, ये जो नीचे दिए वाले तीन पार्ट है दोस्तों, ये जो तीन पार्ट है दैट इज ब्रोंकाई, ब्रोंकियोल्स एंड alveoli, दे आर प्रेजेंट इनसाइड द लंग्स, दे आर प्रेजेंट इनसाइड द लंग्स, याद रखो। तो ये है दोस्तों रेस्पिरेटरी पैसेज, और यहाँ पे है दैट इज अ पेयर ऑफ लंग्स। यहाँ पे क्या है दोस्तों, दैट इज अ पेयर ऑफ लंग्स, और इसमें दो लंग्स होते हैं दैट इज, याद रखो, राइट लंग्स एंड लेफ्ट लंग्स। राइट लंग एंड दोस्तों दैट इज अ लेफ्ट लंग। क्योंकि ये मैंने अलग अलग क्यों लिखा है, क्योंकि ये राइट लंग का स्ट्रक्चर अलग है और लेफ्ट लंग का स्ट्रक्चर अलग है। नाउ हम बात करें दोस्तों, टॉपिक है, टॉपिक का नाम है दैट इज अ ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टम। तो हम, ये हमारे दिमाग में आना चाहिए कि हमें पढ़ना क्या है, हमारे दिमाग में आना चाहिए स्ट्रक्चर्ड फॉर्म में। ये जो चार्ट है आपको बताएगा कि हमें ये सब चीजें है, ये पहले तो रेस्पिरेटरी पैसेज के 1 2 3 4 5 6 7 8 पॉइंट, व्हाट इज मीन बाय नॉस्ट्रल, व्हाट इज मीन बाय नेजल कैविटी, व्हाट इज मीन बाय फारिंग्स, लैरिंग्स, ट्रकिया, ब्रोंकाई, ब्रोंकियोल्स और alveoli। और फिर उसके बाद मैं डिटेल में जाऊंगा कि व्हाट इज मीन बाय रेस्पिरेटरी ऑर्गन और लंग्स, फिर लंग्स का स्ट्रक्चर, फिर उसके दो टाइप, राइट लंग्स, लेफ्ट लंग, फिर दोस्तों उसके मेम्ब्रेन दैट इज अ प्लूरल मेम्ब्रेन एंड ऑल दैट, और फिर बात करेंगे कि व्हाट इज मीन बाय उसके लोब्स वगैरह जो होते हैं और उसका फंक्शन। इज दैट क्लियर? और इस पार्ट का फंक्शन, इस पार्ट का फंक्शन ये हमें जाना है, ये क्लियर है? दिस इज एन स्लाइड नंबर 1, दिस इज एन स्लाइड नंबर 1। कोण घेते? कीर्तिका, बरोबर आहे, कीर्तिकाच नाव आहे बेटा तुझं, कृतिका आहे, सांगतो, ओके। एनपी ओपी एलपी सांगतो ना, सगळं सांगतो, 2 मिनिट थांबा थांबा, डन। कीर्तिका पवार, छान। एनपी का मतलब होता है दोस्तों, एनपी का मतलब होता है नेजोफैरिंग्स। एनपी का क्या मतलब है? नेजोफैरिंग्स, लक्षात ठेवा, म्हणजेच एनपी। दिस इज द पार्ट ऑफ फैरिंग्स बिहाइंड द नेजल कैविटी। फिर दोस्तों है ओरोफैरिंग्स म्हणजे ओपी, ओरोफैरिंग्स म्हणजे ओपी, द पार्ट ऑफ फैरिंग्स बिहाइंड द ओरल कैविटी। आ, डॉक्टर बोलते हैं ना आ करो, आ, तो हमें लगता है हमें हमारे दांत देख रहे हैं, नहीं, आ करने से थोड़ी दांत दिखते, ई से दांत दिखते, ई, आ। तो आ वो फैरिंग्स देखना चाहते हैं, वो भी ओरोफैरिंग्स। और एलपी मींस दोस्तों लैरिंगोफैरिंग्स, करेंगे बात इसके बारे में भी। लैरिंगोफैरिंग्स क्या है? ये है दोस्तों लैरिंगोफैरिंग्स, दैट इज फैरिंग्स, पार्ट ऑफ फैरिंग्स नियर टू लैरिंग्स। तो याद रखो एनपी, ओपी और एलपी। आता गया कीर्तिका बेटा, आता गया स्क्रीनशॉट, ओके। अब ले लो स्क्रीनशॉट, ठीक है, डन, ठीक है। इज दैट क्लियर? इज दैट क्लियर? घेतला का? ओके, नाउ आगे बढ़ते हैं, ओके आगे बढ़ते हैं, ठीक है। इज दैट क्लियर? आगे बढ़ते हैं दोस्तों। तो नाउ बात करेंगे दोस्तों दैट इज अ रेस्पिरेटरी पैसेज के बारे में, ओके बात करेंगे दैट इज अ रेस्पिरेटरी पैसेज जो है दोस्तों उसके बारे में बात करते हैं। दैट इज रेस्पिरेटरी पैसेज, रेस्पिरेटरी पैसेज, ओके, रेस्पिरेटरी पैसेज। नाउ ये जो रेस्पिरेटरी पैसेज है, मैंने कहा दिस इज एन पैसेज, दिस इज एन ट्रैक्ट, ओके, व्हिच कैरीज दोस्तों एटमॉस्फेरिक एयर
अप टू द लंग्स, इसे कहते हैं रेस्पिरेटरी पैसेज। और इस रेस्पिरेटरी पैसेज का जो काम है दोस्तों, a passage which carries atmospheric air up to the surface of lung, a passage which carries, which transport दोस्तों, which transport atmospheric air, which transport, that is, अरे हे जरा हे उड़न हे गयो, which transport atmospheric air, which transport atmospheric air, okay, air, okay, to the up to the surface, to the lungs, or it also carries दोस्तों lungs, and it also carries a alveolar air from lungs to the atmosphere, and ये भी तो है, and दोस्तों it also carries क्या कैरी करेगा, कैरीज अल्वेओलार एयर, जो अल्वेओलार एयर है दोस्तों, जो CO2 रिच है, अल्वेओलार एयर, ओके ओके, अप टू नॉस्ट्रिल्स, ये है रेस्पिरेटरी पैसेज, ये है दोस्तों रेस्पिरेटरी पैसेज। और इसमें क्या क्या आता है, मैंने लिख के दिया था, इसमें होते हैं दोस्तों 8 पार्ट, कल ही अभी भी बात की हमने, वो है दोस्तों दैट इज, याद रखो इसके ऊपर क्वेश्चन आ सकता है, सीक्वेंस एमसीक्यू आ सकता है। सीक्वेंस एमसीक्यू क्या है दोस्तों, ये है नॉस्ट्रिल्स के बाद आएगा दोस्तों नेजल पैसेज, आता है पहले आएगा नेजल पैसेज, दोस्तों नेजल पैसेज, उसके बाद आता है नेजल चेंबर, उसके बाद आएगा दोस्तों नेजल, जस्ट वेट, ओके नेजल पैसेज। इस नेजल पैसेज के बाद दोस्तों आएगा, दैट इज अ नेजल चेंबर। नेजल पैसेज क्या आएगा दोस्तों, नेजल चेंबर नंतर पुढचा पार्ट येईल, दॅट इज त्याचा पुढचा पार्ट येईल दोस्तों नेजल चेंबर नंतर, दॅट इज फॅरिंग्स चे 3 पार्ट, फैरिंग्स के बाद दोस्तों आएगा दैट इज अ लैरिंग्स इज द साउंड बॉक्स, सॉरी, फैरिंग्स नंतर येईल काय, लॅरिंग्सच्या नंतर येईल ट्रकिया, लॅरिंग्सच्या नंतर काय येईल, ट्रकिया, आणि ट्रकियाच्या नंतर येतील, लक्षात ठेवा, ट्रकियाच्या नंतर येतील मुलांनो दॅट इज अ ब्रॉन्कस और ब्रॉन्काय, काय येतील, दॅट इज ब्रॉन्काय, लक्षात ठेवा ब्रॉन्काय। हा जो ब्रॉन्काय काही पार्ट याचा लंग्सच्या बाहेर असतो, काही आतमध्ये असतो ब्रॉन्काय, आणि याच्यानंतर पण ह्या ब्रॉन्काय नंतर लक्षात ठेवा, याच्यानंतर काय सुरू होईल, ब्रॉन्काय नंतर असतात दॅट इज अ ब्रॉन्क्युल्स, आणि या ब्रॉन्क्युल्स नंतर येतात दॅट इज अल्वेओलाय, ओके, अल्वेओलाय एक्झॅक्ट काय असतात हे सगळं आपण डिटेल मध्ये जाणार आहोत। ये दोस्तों अल्वेओलाय, तो एग्जैक्ट ये पैसेज, ये ट्रैक, इसे कहते हैं सीक्वेंस एमसीक्यू। ये जो एमसीक्यू दोस्तों इसे कहेंगे दैट इज ये है सीक्वेंस एमसीक्यू, दिस इज एन सीक्वेंस एमसीक्यू, याद रखो इसके ऊपर ये सीक्वेंस एमसीक्यू आएगा, आपको पता होना चाहिए। और सबसे ज्यादा कंफ्यूजन है यहाँ पे कि नेजल पैसेज पहले है या फिर नेजल चेंबर पहले है, मैं बता दूंगा। इज दैट क्लियर, नेजल पैसेज पहले है या नेजल चेंबर है, ठीक है, नेजल पैसेज है का नेजल चेंबर आहे, लक्षात ठेवा, नेजल पैसेज पहिले का नेजल चेंबर पहिले, हे पण माहिती असणं गरजेचं आहे, हे पण माहिती असणं, दिसल तुम्हाला, टेन्शन न घेऊ, हे पण माहिती असणं गरजेचं आहे, ठीक है, नेजल पैसेज पहले का नेजल चेंबर, हे पण सांगतो। तो दोस्तों और यह रेस्पिरेटरी पैसेज, शुरू करते हैं, लेट्स स्टार्ट डिस्कसिंग विद द नॉस्ट्रिल्स, ठीक है, दिस इज स्लाइड नंबर 2, ठीक है, घेतलं का स्क्रीनशॉट, घ्या एकदा, ठीक है, थैंक यू कीर्तिका, थैंक यू। आता जरा लक्ष द्या, नाउ तो वन बाय वन बात करते दोस्तों, चलो बात करते अबाउट द दैट इज
बात करेंगे दैट इज नॉस्ट्रिल्स। नाउ व्हाट इज मीन बाय नॉस्ट्रिल्स, और इनका दूसरा नाम है दोस्तों दैट इज एक्सटर्नल नारेस। एक्सटर्नल नारेस, नॉस्ट्रिलला काय म्हणतात? एक्सटर्नल नारेस, that is nostrils. Now this is the dosto, this is the first part of respiratory passage. These are the a pair of external nostril, okay, and act as a first part of respiratory passage. ये जो है दोस्तों, these are one by one बात करेंगे nostrils के बारे में. These are first part of respiratory, first part of respiratory passage, first part of respiratory passage, first part of respiratory passage. They are, so what are nostrils दोस्तों? These are two holes, these are the two holes present above the upper lip. ये है upper lip और उसके ऊपर these are the two holes दोस्तों, two holes which are present, two holes which are present above the upper lip, which are present above the upper lip, which are present above the दोस्तों upper lip, उसे कहता है nostrils, okay, upper lip, और उसे कहते हैं दोस्तों एक्सटर्नल नारेस. नाउ प्लीज पे अटेंशन. ये जो मसल्स होते हैं यहाँ पे, ये जो याला आपण काय म्हणतो? नाकपुड्या म्हणतो. लक्षात ठेवा, यहाँ पे एक मसल होते हैं दोस्तों, नेजल एराय बोलते हैं उसे, और नॉर्मली उसकी मूवमेंट नहीं होती है. ये जो मसल है नॉर्मली इसकी मूवमेंट नहीं होती है, ये मसल की, याद रखो. बट जब रेस्पिरेटरी रेट बहुत ज्यादा होता है, नॉर्मली रेस्पिरेटरी रेट है दोस्तों मान लो 20 से 22, ओके, 20 से 22 या फिर 12 ते 16 दिलेला आहे तिकडं बुक मध्ये, पण समजून घ्या 20 नॉर्मली रेस्पिरेटरी रेट आहे. रेस्पिरेटरी रेट मीन्स हाउ मेनी टाइम इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन ऑकर पर मिनिट. पण तो कधी कधी मी असं बघितलंय काय पेशंट मध्ये रेस्पिरेटरी रेट हा 40 आहे, 45 आहे, 50 आहे, तर त्यावेळेस ह्या ज्या अलर मसल्स आहेत ह्या पण याची पण मुवमेंट व्हायला लागते. त्याच्यावरूनच कळतं की ह्या पेशंटला ब्रीदिंगला प्रॉब्लेम आहे. सो ये है दोस्तों नॉस्ट्रिल, एक्सटर्नल नारिस, अ पार्ट ऑफ रेस्पिरेटरी पैसेज, एंड दीज आर टू होल व्हिच आर प्रेजेंट ओवर अबव द अपर लिप. नाउ यहाँ पे एक लाइन है दोस्तों, ये जो नारिस है, ये जो नॉस्ट्रिल्स है, नॉस्ट्रिल्स लाइन है एनसीईआरटी में, नॉस्ट्रिल्स lead to nasal chamber, or they open into nostrils lead to nasal chamber, or they open into nasal chamber through the, ये क्वेश्चन है दोस्तों, they open okay into nasal chamber through the nasal passage. This is an MCQ, through the nasal passage. बघूया आता काय, through the nasal passage. तो दोस्तों नेजल चेंबर पहले है या फिर नेजल पैसेज पहले, मैं आपको समझाने की कोशिश करता हूं, जरा लक्ष द्या. आता समजा तुम्ही जर बघितलं, लक्ष ठेवा, आपण सर्वांनी लग्न मंडपात आपण जातो बघा. लग्न मंडपात गेल्याच्या नंतर समजा हा एक मंडप आहे, लग्न मंडप, आणि त्या लग्न मंडपामध्ये आता एंट्री करायला असा एक पॅसेज असतो बघा. आठवतं का? लग्न मंडपामध्ये एंट्री करायला हा असा एक पॅसेज आहे, बरोबर आहे. थोडस लक्ष द्या. अरे सगळंच गेलं वाटतं. हा आलं, ठीक आहे. आता ठीक आहे. हा आहे लग्न मंडप आणि त्याला असतो पॅसेज, लक्षात ठेवा. आणि त्या पॅसेजच्या तिथं, ठीक आहे, त्या नवरीची आई, सॉरी आई नाही, वडील, भाऊ किंवा तिचे काका वगैरे आपलं स्वागत करण्यासाठी उभा राहिलेले असतात, फुलं वगैरे घेऊन, बरोबर आहे ना. त्या पॅसेजच्या थोडं बाहेर इकडून इकडून आमच्या म्हणजे काही ठिकाणी काही लग्नात ते असं स्प्रे असतो सेंटचा वगैरे, ते फॅन चालू असतो, आणि त्या पॅसेज मधनं थोडंसं पुढे गेले की आजूबाजूला लाइटिंग वगैरे त्या पॅसेज मध्ये, आणि मध्ये गेले की मग मोठं लग्न मंडप असतो, ठीक आहे. इकडं मेल फिमेल, लेडीजला इकडं, जेंट्सला इकडं, आणि पुढं असतं स्टेज, बरोबर आहे. तर लक्षात ठेवा, तर पॅसेज म्हणजे तसा हा कॉन्सेप्ट आहे. नेझल पॅसेज अगोदर आहे,
जसं ते लग्न मंडपामध्ये तो जो पॅसेज आहे तो अगोदर आहे, नंतर मोठा मंडप आहे, तसं. आणि समजा इमॅजिन करा ते थोडंसं मॉडिफाईड लग्न आहे, तर तिथं काय मुलांना थोडंसं इमॅजिन करा की तिथं लेडीजला आणि जेंट्सला वेगवेगळ्या एंट्री आहेत, असं इमॅजिन करा. ठीक आहे, ह्या इथं लेडीज जातील आणि इकडनं जेंट्स जातील, हे असं आहे थोडंसं. तर हे तुम्ही असं समजू शकताय. ओके, मध्ये एक पार्टिशन आहे, हे पण असंच असतं, हे पण असंच असतं. तर आता हे समजून घ्या, तुम्हाला जर सांगायचं असेल ये क्या है दोस्तों, ये है नेझल, ये है नेझल चेंबर, नेझल चेंबर, हे आहे नेझल चेंबर. नाउ ये क्या है दोस्तों, ये है नेझल पैसेज, नेझल पैसेज आहे हा, नेझल चेंबर, नेझल पैसेज. आणि ह्या काय आहेत, दीज आर दोस्तों नॉस्ट्रिल्स. ये क्या है, दीज आर नॉस्ट्रिल्स. नाउ प्लीज पे अटेंशन. और उन्हें कहते हैं एक्सटर्नल नायरेस, उन्हें कहेंगे दोस्तों एक्सटर्नल नायरेस. तो ये है नॉस्ट्रिल्स, नेजल पैसेज और नेजल चेंबर. नॉस्ट्रिल लीड टू nasal chamber or open into, rather than using the term lead to, I will use the term that is open into, open into. दे दोस्तों, they open into, I will use the term nostrils, open into, open, they open into दोस्तों, they open into nasal chamber through the nasal passage. Is that clear? ये क्वेश्चन है, is that clear? क्लियर आहे का सांगा. ठीक आहे, क्लियर आहे का. आणि मग पुन्हा लक्षात ठेवा, हे जो आहे ना, मग थोडंसं लक्षात ठेवा, हा जो पार्ट आहे एवढा, अरे तेवढं गेलं काय, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, बस ठीक आहे. ह्या इथं जर तुम्ही बघत असताल तर इथं लक्षात ठेवा, इथं पण काय आहे की एक पॅसेज असतात, याला इंटरनल नायरेस म्हणतात, ह्याला इंटरनल नायरेस म्हणतात. आणि ते ओपन होतात, याच्या पुढे जे आहे ते आहे नेझोफॅरिंक्स. ते कुठे ओपन होतील मुलांनो, नेझोफॅरिंक्स मध्ये ओपन होतील. इज दॅट क्लिअर, इज दॅट क्लिअर. ये है, हे नॉस्ट्रिल्स म्हणजे ह्याला म्हणायचं एक्सटर्नल नायरेस. नायरेस म्हणजे ते ओपनिंग आहे, एक्सटर्नल नायरेस, एक्सटर्नल नायरेस म्हणजेच नॉस्ट्रिल. आणि नेझलच्या चेंबरच्या तिथं असतात त्याच्यानंतर इंटरनल नायरेस, इंटरनल नायरेस. एवढं डिटेलमध्ये नाहीये आपल्याला, पण तुम्हाला जर प्रश्न आला की लोकेशन ऑफ इंटरनल आणि एक्सटर्नल नायरेस काय, नॉस्ट्रिल इज नथिंग बट द एक्सटर्नल नायरेस. पण हा प्रश्न येईल की नेझल चेंबर अगोदर का नेझल पॅसेज अगोदर. लक्षात ठेवा, तर अगोदर काय, नेझल पॅसेज, नंतर नेझल चेंबर. दिस इज इन स्लाइड नंबर 3. इज दैट क्लियर. आगे बढ़ते हैं. इज दैट क्लियर दोस्तों, क्लियर आहे का. हे पुढे जाऊया. तर हे जे तुम्हाला दिसायला लागले हे नेझल चेंबरच आहे. हे जे तुम्हाला दिसतंय, हे जे ओपनिंग आहेत हे झाले नॉस्ट्रिल, आणि मध्ये जे समजा लॉन्जिट्युडनल कॅव्हिटी, दॅट इज नथिंग बट द नेझल पॅसेज. थोडं आहे आणि पुढे गेलं की नेझल चेंबर आहे. हे पॅसेज आहे थोडंसं नेझल पॅसेज, आणि त्याच्या पुढे गेला की लगेच नेझल चेंबर आहे. आणि त्या नेझल चेंबरचे पुन्हा दोन असतात, पार्टिशन असतं मध्ये, थोडासा मोठा पार्ट आहे, आणि मग मध्ये त्याच्यानंतर नेझोफॅरिंक्स असतं. ते डायग्राम मध्ये येईल. हे सगळं झाल्याच्या नंतर मी तुम्हाला एक प्रॉपर डायग्राम घेईल, इम्पोर्ट करल, आणि मग तिथून तुम्हाला सांगेन. पण त्या डायग्रामवरच मी सांगत बसलो तुम्हाला, हे जे मी तयार करतोय ह्या सर्वात बढिया आहे. दिस इज द बेस्ट वे ऑफ टीचिंग. कितीही अॅनिमेशन येऊ द्या जगामध्ये, कितीही बी चांगल्या चांगल्या HD डायग्राम येऊ द्या, पण डायग्राम काढून दाखवणं आणि त्यानुसार पुन्हा ते काढता काढता एक्सप्लेन करणं, हे सर्वात जास्त लक्षात राहतं. हे माझा एक्सपिरियन्स आहे आणि असं जग सुद्धा म्हणतं. हे क्लिअर आहे का. पुढे जाऊया. ठीक आहे, चला पुढे जाऊया. ठीक आहे, चला. नाव आता हे झालं नेझल चेंबर. पुढे जाऊया, दॅट इज अबाउट द नॉस्ट्रिल्स, नेजल पैसेज, नेजल चेंबर. नाउ बात करते हैं दोस्तों फैरिंग्स के बारे में. बात करेंगे फैरिंग्स. ये फैरिंग्स क्या होता है, ये फैरिंग्स क्या है दोस्तों. नाउ व्हाट इज मीन बाय फैरिंग्स. नाउ ये फैरिंग्स इज दोस्तों that nasal chamber open into pharynx via internal nares और nasal chamber open into the pharynx. याद रखो क्या होता है दोस्तों, ये जो nasal chamber है, that nasal chamber open into pharynx, nasal chamber open into pharynx, open into pharynx, open into pharynx, open into pharynx.
और दैट pharynx इट कंसिस्ट ऑफ दोस्तों 3 पार्ट। लोग बोलते हैं pharynx को बोलते हैं दोस्तों, pharynx इज द कॉमन पैसेज फॉर एयर एंड फूड। pharynx जो है दोस्तों, इट इज अ कॉमन पैसेज फॉर, इट इज कॉमन passage for, it is a common passage for, it is common passage for air and food। MCQ, a common passage for air and food। और ये जो pharynx है दोस्तों, it consists of 3 part, it consists of 3 part, याद रखो, it consists of 3 parts, okay, from upper to lower, from दोस्तों upper to lower। और ये कौन से 3 पार्ट है? अपर टू लोअर मींस अपर साइड से लोअर साइड, और वो 3 पार्ट है दोस्तों। नंबर 1 दैट इज नंबर 1 नेसोफैरिंक्स, नेसोफैरिंक्स याद रखो, नेसोफैरिंक्स लाइज बिहाइंड द नेजल कैविटी। डायग्राम काढून दाखवतो तो लाइज बिहाइंड द नेजल कैविटी, बिहाइंड द नेजल कैविटीच्या पाठीमागे, दैट इज अ दोस्तों नेसोफैरिंक्स। और ये जो नेसोफैरिंक्स है, इट कैरीज ओनली, याद रखो, इट कैरीज ओनली ईयर, इट कैरीज, ये जो नेसोफैरिंक्स है दोस्तों, इट कैरीज ओनली ईयर। एमसीक्यू, दैट इज अ नेसोफैरिंक्स। फिर बाद में दोस्तों, दैट इज बाद में है, दैट इज ओके, बाद में है, दैट इज नंबर 2 ओरोफैरिंक्स। Now what is meant by oropharynx? क्या है? A part of pharynx lies behind the oral cavity। आ करा तुम्ही, आ तुम्हारा जो pharynx दिसतो तो आहे oropharynx, lies behind the oral cavity, उसे कहते हैं दोस्तों oropharynx, which lies behind the oral cavity। और ये जो पार्ट है, बहुत इंपॉर्टेंट लाइन है, this part of pharynx carries both air and food। It carries दोस्तों, MCQ, it carries, this part carries both air and food, both air and food। Is that okay? और फिर बाद में आता है दोस्तों, that is a थर्ड पार्ट है लैरिंगोफैरिंक्स। थर्ड पार्ट का नाम क्या है? लैरिंगो, नाम में ही काम है, लैरिंगोफैरिंक्स। इसका मतलब क्या है दोस्तों? इट लाइज नियर टू लैरिंग्स, इट लाइज नियर टू लैरिंग्स। ये जो लैरिंगोफैरिंक्स है, इट लाइज नियर टू लैरिंग्स। मैं आपको समझाता हूं, जस्ट वेट। इट लाइज नियर टू लैरिंग्स, और ये भी दोस्तों इट कैरीज ईयर। ये क्या कैरी करेगा? ये जो है दोस्तों, ओके, इट कैरीज ईयर, इसमें भी ना ईयर होगी, इट कैरीज दोस्तों ईयर, कैरीज ईयर, दैट इज अ लैरिंगोफैरिंक्स। ओके, फैरिंक्स के ये 3 पार्ट है। हमेशा क्वेश्चन आता है फैरिंक्स क्या है दोस्तों? फैरिंक्स इज द कॉमन पैसेज फॉर एयर एंड फूड। और मैं आपको बताना चाहूंगा, फैरिंक्स दोस्तों ओपन इनटू ट्रकिया एज वेल एज इसोफेगस। ये बहुत इंपॉर्टेंट है टॉपिक, डाइजेशन एंड एब्जॉर्प्शन टॉपिक। ये नोट लिख रहा हूं यहाँ पे, नोट, ओके। और मैं ऐसा लिखूंगा दोस्तों, मैं ऐसा लिखूंगा, दैट इज ट्रकिया, ये ऐसा लाइन है, वैसे के वैसे लिखूंगा, ट्रकिया एंड इसोफेगस। इसोफेगस ट्रकिया विंड पाइप, इसोफेगस फूड पाइप, ट्रकिया एंड इसोफेगस, ट्रकिया विंड पाइप, इसोफेगस फूड पाइप, ओके। ट्रकिया एंड इसोफेगस both open into pharynx, open into the pharynx, याद रखो, both open into the pharynx, both open into pharynx, both open into pharynx। ये भी कैसे मैं आपको समझाता हूं, ये लाइन है, दिस इज एन एमसीक्यू। ये एमसीक्यू दोस्तों, टॉपिक डाइजेशन एंड एब्जॉर्प्शन। इज दैट क्लियर? दिस इज स्लाइड नंबर 4, दिस इज स्लाइड नंबर 4, समझते हैं? इज दैट क्लियर दोस्तों? ओके, हाँ ठीक है, चलते। ठीक, क्लियर है? क्लियर है का? चलो, क्लियर है, कळायला लागलंय? नाउ बात करते दोस्तों, ये जो मैंने निकाला है कि कैसे होता है, ठीक है, घेतलं का?
कीर्तिका मॅडम, लक्षात, तुमच्या नावातच कीर्ती आहे, जगभर गाजवा थे, हाँ जगभर गाजवा। नाउ दोस्तों सपोज मान लो एक हाइपोथेटिकल डायग्राम बनाते हैं, सपोज, तो मैं दिखाता हूं आपको क्या है दोस्तों, दैट इज मान लो दिस इज एन ओके, इसमें जो मजा है ना वो ओरिजिनल डायग्राम में नहीं है, हमेशा याद रखो, इसमें जो मजा है दोस्तों वो ओरिजिनल डायग्राम में कहा, जो निकालने में मजा है। ओके, दिखाने की कोशिश करता हूं। मान लो कि ये जो दोस्तों दिस इज एन, मान लो कि यहाँ पे है, ये है नेरिस नेजल कैविटी, ये है नेजल पैसेज और आगे नेजल चेंबर दोस्तों। नाउ इसके बिहाइंड ओके दोस्तों, जो भी पार्ट होगा इसके बिहाइंड उसे कहते हैं, दैट इज इसके बिहाइंड जो भी पार्ट होता है उसे कहते हैं नेजोफेरिंक्स। दोस्तों ये अपर लिप और ये है दैट इज अ ओरल कैविटी, ये है ओरल कैविटी, और यहाँ पे जो पार्ट है ओरल कैविटी के नजदीक ये वाला दोस्तों, इसे कहेंगे, मान लो कि ये है नेजोफेरिंक्स, ये है ओरोफेरिंक्स, और यहाँ पे थोड़ा सा अलग करता हूं, मान लो ये है दोस्तों दैट इज अ लैरिंगोफेरिंक्स, और यहाँ पे अगर देखा जाए तो दो पार्ट है, शायद दिखेगा कि नहीं ये कलर पता नहीं, दिखता है, तो ये है दोस्तों ट्रकिया, ओके ट्रकिया, और पीछे है दैट इज अ ईसोफेगस, मान लो ये है ट्रकिया और दोस्तों ये है ईसोफेगस। ट्रकिया एंटीरियर साइड पे होती है और इसके ऊपर है ये ऐसे कार्टिलेजिनस रिंग, ओके इनकम्प्लीट रिंग होती है दोस्तों, ये है ट्रकिया। नाउ मुझे कहना है कि ये जो है दोस्तों दिस इज एन ट्रकिया है, ये क्या है ट्रकिया, तो दिस इज ट्रकिया, ये वाला एंटीरियर पार्ट, और दोस्तों पीछे जो है वो है ईसोफेगस, पीछे जो है दोस्तों ईसोफेगस है, ईसोफेगस, नाउ प्लीज पे अटेंशन, ट्रकिया एंड ईसोफेगस, ये है ट्रकिया, पीछे है ईसोफेगस। नाउ इस ट्रकिया को कहा जाता है विंड पाइप, एज इट कैरीज एयर, विंड पाइप इसका दूसरा नाम है, और इस ईसोफेगस को बोला जाता है दोस्तों फूड पाइप, एज इट कैरीज फूड, इट कैरीज फूड, इसलिए कहा जाता है फूड पाइप। और ये जो अपना फारिंग्स है, ये जो अपना फारिंग्स है दोस्तों, इस फारिंग्स को बोला जाता है दैट इज ये फारिंग्स, और इस फारिंग्स के अलग अलग पार्ट है, इस फारिंग्स के अलग अलग पार्ट है। नाउ दोस्तों ये है नेजोफैरिंग्स, ये है नेजोफैरिंग्स, नाउ प्लीज पे अटेंशन, दिस इज एन नेजोफैरिंग्स, ये है नेजोफैरिंग्स, एंड दिस नेजोफैरिंग्स दोस्तों, नेजोफैरिंग्स इट लाइज बिहाइंड द नेजल कैविटी के पीछे जो है वो है नेजोफैरिंग्स, ये है नेजल कैविटी, उसके पीछे जो है वो है नेजोफैरिंग्स। दोस्तों ये जो पार्ट है इसे कहेंगे ओरोफैरिंग्स, ओरोफैरिंग्स, और ये जो ओरोफैरिंग्स है इट लाइज बिहाइंड द ओरल कैविटी, ये है अपर लिप, ये है लोअर लिप दोस्तों, ये है ओरल कैविटी, और ओरल कैविटी के पीछे जो है उसे कहेंगे, ओरल कैविटी के पीछे जो है उस फेरिंग्स को कहेंगे दोस्तों दैट इज ओरोफैरिंग्स। और फिर यहाँ पे अप ये ग्लोटिस होती है, ओपनिंग ऑफ ट्रैफिक है, यहाँ पे लैरिंग्स। तो दोस्तों तो यहाँ पे मैंने आपको लगेगा कि यार लैरिंग्स में तो दोनों जा रहे हैं, पर लैरिंग्स का जो पार्ट है दोस्तों नियर टू ट्रकिया, या फिर लैरिंग्स फेरिंग्स का पार्ट नियर टू लैरिंग्स, उसे कहते हैं, मान लो ये है दोस्तों, दिस स्ट्रक्चर को बोला जाएगा, ये जो स्ट्रक्चर सॉरी दिस स्ट्रक्चर को बोला जाएगा दोस्तों, ये है लैरिंगोफैरिंग्स। आपको यहाँ पे दिखेगा कि ये भी फूड कैरी कर रहा है लैरिंगोफैरिंग्स, पर जनरली इट कैरीज द ईयर, ये है लैरिंगोफैरिंग्स, इज दैट क्लियर, लैरिंगोफैरिंग्स, ये क्लियर है दोस्तों। तो यहाँ पे एक लाइन क्लियर है कि ये जो दोस्तों यहाँ पे दिस इसोफेगस एज वेल एज दिस ट्रकिया, अगर हम लोअर टॉप पर जाते हैं बोथ ओपन इनटू फैरिंग्स, बोथ ओपन इनटू फैरिंग्स, ये याद रखो। तो ये तो हमने पढ़ लिया है इसोफेगस एंड ऑल दैट, हमें अभी ये जो एंटीरियर साइड है ये पढ़नी। अगर आप यहाँ पे दोस्तों पाल्पेट करोगे, पाल्पेशन मींस कोई भी चीज टच करके देखना, ओके 3 चीजें होती है मेडिकल साइंस में, 4 चीजें होती है एक्चुअली, ठीक है।
पाल्पेशन होता है, परकशन होता है, ऑस्कल्टेशन होता है दोस्तों, और इंस्पेक्शन होता है। इंस्पेक्शन मींस ऑब्जर्व करो सिर्फ, विदाउट एनी टच, पेशेंट को जस्ट ऑब्जर्व करो, उसे कहते हैं इंस्पेक्शन। फिर आता है दोस्तों पाल्पिटेशन। पाल्पिटेशन, उसको हाथ लगा के देखो, कहीं तो ट्यूमर है या फिर स्वेलिंग है, पेन है, टेंडरनेस है, पाल्पिटेशन। फिर आता है दोस्तों परकशन। परकशन बोले तो ये ऐसा करते डॉक्टर, ओके, परकशन। ये जनरली जो कुछ लंग्स के वगैरह डिसीज है वहां पे होता है। और फिर होता है ऑस्कल्टेशन, स्टेथोन करतात ते ऑस्कल्टेशन, ओके, बॉडी मध्ये काय साऊंड आहे ते ऐकणे, ओके, ये क्लियर आहे। आय थिंक दिस इज स्लाइड नंबर 5. कीर्तिका मॅडम, ओके, आता जरा लक्ष द्या, ओके, कीर्तिका मॅडम, ओके, थँक्यू. आता जरा नीट लक्ष द्या काय सांगतो. बरं, ठीक आहे, आता जरा लक्ष द्या. हे तरी पण कन्फर्म करतो. आय विल कन्फर्म इट अबाउट द फंक्शन ऑफ लॅरिंगोफॅरिंक्स एक्झॅक्ट क्या है ह्यूमन फिजियोलॉजीच्या बुक मधनं, तरी पण एकदा कन्फर्म करतो, ठीक आहे. इज दॅट क्लिअर? आगे बढ़ते. आता ह्याला कसं लक्षात ठेवायचं, एकदम सिंपल. सिंपल डायग्राम कशी बनवायची लक्षात ठेवा. सिंपल डायग्राम कशी बनवायची, सपोज दोस्तों ये है नेजल कैविटी, ये क्या है, मान लो ये है नेजल कैविटी, ये है नेजल कैविटी, ये क्या है दोस्तों, ये है दोस्तों ओरल कैविटी. इसका नाम क्या है, ओरल कैविटी. नेजल कैविटी, ओरल कैविटी. बरं झालं, नेजल कैविटी, ओरल कैविटी. बरं, व्हाट इज दिस, ये है दोस्तों फायरिंग्स. व्हाट इज दिस, ये है फायरिंग्स. ये क्या है दोस्तों, फायरिंग्स, याद रखो, ये फायरिंग्स. फिर बाद में यहाँ पे दो चीजें है दोस्तों. एक है दैट इज, जस्ट वेट, ओके, ओह सॉरी, हा इथपर्यंत फायरिंग्स है, हा इथपर्यंत फायरिंग्स है, एकदम इजी है. ये क्या है दोस्तों, ये है नेजल कैविटी. नेजल कैविटी के पीछे जो फायरिंग्स है उसे कहेंगे दोस्तों नेजोफैरिंग्स. ये है ओरल कैविटी. ओरल कैविटी के पीछे जो फायरिंग्स है उसे कहेंगे दोस्तों ओरोफैरिंग्स. याचे 3 पार्ट आहेत, लक्षात ठेवा, याचे 3 पार्ट. दैट इज, ये है दोस्तों, दैट इज एनपी म्हणजे नेजोफैरिंग्स. नेजोफैरिंग्स, ओके, नेजोफैरिंग्स. ये है दोस्तों ओपी मीन्स ओरोफैरिंग्स. ओरोफैरिंग्स, ओरोफैरिंग्स. आणि इकडे आहे एलपी म्हणजे लॅरिंगो. लक्षात ठेवा, सांगतो तुम्हाला, लॅरिंगो फॅरिंग्स, नियर टू फॅरिंग्स. आता इथली जी अरेंजमेंट आहे ना, थोडीशी लक्ष द्या. इथली जी अरेंजमेंट आहे ती सांगतो कशी अरेंजमेंट आहे, मग पुढे जाऊया. ओके, ये अरेंजमेंट इज लाइक दिस समटाइम्स. ये है दोस्तों, मान लो ये है ऐसे ट्रकिया, ओके, हे खूपच जरा हे झालं, ओके. हे आहे ट्रकिया, त्याच्या इनकम्प्लीट कार्टलेज ना सरेन, हे आहे ट्रकिया. आणि इकडे समजा काय आहे, इसोफेगस. इकडे पोस्टीरियर साइडला असतं इसोफेगस, ओके. हे इकडे इसोफेगस आहे, लक्षात ठेवा, ते स्टमक मध्ये ओपन होतं. तर हे असा कॉन्सेप्ट आहे. आणि ही जी ओपनिंग है, ओपनिंग ऑफ ट्रकिया और लैरिंग्स, ऊपर अपर पार्ट में दोस्तों ये है, ये जो ओपनिंग है, दिस ओपनिंग इज कॉल्ड एज दोस्तों ग्लॉटिस. ये जो ओपनिंग है, इस ओपनिंग ऑफ लैरिंग्स, इसे कहते हैं दोस्तों ग्लॉटिस. हे पण याच्यावर पण येणार आहे, ग्लॉटिस इज द ओपनिंग ऑफ लैरिंग्स. क्या है ग्लॉटिस दोस्तों, इट इज एन ओपनिंग ऑफ लैरिंग्स आहे, ओपनिंग ऑफ लैरिंग्स, दैट इज द ग्लॉटिस. तिकडे पण जाणार आहोत. आणि दैट ग्लॉटिस इज कवर्ड बाय दोस्तों अ थीन इलास्टिक कार्टिलेजिनस फ्लैप. उसे कहते हैं दोस्तों, ये जो थीन इलास्टिक कार्टिलेजिनस फ्लैप है, विच कवर्स, ओके, विच कवर्स दोस्तों दैट ग्लॉटिस, उसे कहते हैं इपीग्लॉटिस. इपीग्लॉटिस. नाउ ये जो इपीग्लॉटिस क्या है, अबोदिग्लॉटिस है. तो इसके बारे में इसका डिस्क्रिप्शन 4 लाइनों में दोस्तों, ये है थीन, आएगा थिक,
ये दोस्तों इलास्टिक कार्टिलेज से बना है, तो आएगा हाइलाइन कार्टिलेज, थिन इलास्टिक कार्टिलेजिनस आएगा बोनी, कार्टिलेजिनस की जगह पे आएगा दोस्तों बोनी, तो यह है थिन इलास्टिक कार्टिलेजिनस फ्लैप, लीफ लाइक स्ट्रक्चर होता है, इसे कहते हैं एपिग्लॉटिस। और ड्यूरिंग सॉल्विंग, ओके नॉर्मली तो ये ओपन होता है, पर सॉल्विंग के दरम्यान ये क्या करता है दोस्तों, इट कवर्स, ये प्रॉपर कवर करेगा किसको, ये अभी यहाँ पे दिखने रहा, पर प्रॉपर ये क्या करेगा दोस्तों, इट कवर्स, ये प्रॉपर नीचे आएगा और इट कवर्स दोस्तों, दैट इज अ ग्लॉटिस एंड प्रिवेंट। सो ये क्या करता है, एपिग्लॉटिस का फंक्शन क्या है दोस्तों, प्रिवेंट एंट्री ऑफ फूड, फूड ट्रकिया में नहीं जाना चाहिए, या फिर बैठेगा केमिकल निमोनाइटिस पेशेंट को, और एक इमरजेंसी है, मेडिकल इमरजेंसी, केमिकल निमोनाइटिस होइल, सो इट प्रिवेंट दोस्तों, इट प्रिवेंट एंट्री ऑफ फूड, प्रिवेंट एंट्री ऑफ फूड इनटू ट्रकिया, इनटू ट्रकिया, या फिर आप बोल सकते हो लैरिंग्स, ट्रकिया का अपर वाला पार्ट है लैरिंग्स। इज दैट क्लियर दोस्तों, ये है एपिग्लॉटिस और ये है ग्लॉटिस। ग्लॉटिस इज, आपको पता होना चाहिए कि ग्लॉटिस इज दोस्तों, इट इज ओपनिंग ऑफ लैरिंग्स है, लैरिंग्स की ओपनिंग होती है ग्लॉटिस। इज दैट क्लियर, इसको भी आगे जाके डिटेल में देखेंगे। इज दैट क्लियर, चलो आगे की बात करते हैं। दिस इज स्लाइड नंबर 6, दिस इज एन स्लाइड नंबर 6। कीर्तिका मॅडम झालं का, कीर्तिका मॅडम चला पुढे जाऊया। ओके ओके चला हळूहळू जाऊया, ठीक आहे, डन। वेळ संपत आलाय, बघा जरा लक्ष द्या आता। लॅरिंग्स काय असतं, लॅरिंग्स बद्दल बोलूया, बात करतो दोस्तों अबाउट द लॅरिंग्स। मग लक्षात ठेवा, फॅरिंग्स ओपन इनटू द लैरिंग्स, ये क्या है दोस्तों, लैरिंग्स, इसका दूसरा नाम है साउंड बॉक्स। क्या बात कर रहे हैं, हाँ साउंड बॉक्स, लैरिंग्स म्हणलं की डोक्यात आलं पाहिजे साउंड बॉक्स, और क्या नाम है, वॉइस बॉक्स, वॉइस बॉक्स, साउंड बॉक्स, वॉइस बॉक्स, लैरिंग्स। और ये लैरिंग्स के अंदर दोस्तों होते हैं वोकल कॉर्ड, और उसी की वजह से तो ये आवाज आ रहा है। ओके, ये है लैरिंग्स, याद रखो ये है लैरिंग्स। दोस्तों ये लैरिंग्स क्या है, इसके बारे में दो चीजें, जैसे सलमान बोले तो खान, साहिब बोले तो खान दोस्तों, ऋतिक बोले तो रोशन, आलिया बोले तो भट्ट, प्रियंका बोले तो चोपड़ा, वैसे ही लैरिंग्स बोले तो साउंड बॉक्स। दूसरा ही शब्द हमें आना चाहिए, लैरिंग्स बोले तो साउंड बॉक्स, फिनिश। और फिर अगर ऋतिक बोले तो रोशन, हमें पता है, फिर उसका जो पिताजी है वो है दोस्तों राकेश रोशन, या फिर उसकी वाइफ एक्स जो है वो है सुजान, या फिर सुजैन, जो भी नाम है उसका, सुजैन, सुजान खान काय जो होती थी। ओके, या फिर कोई भी, जैसे करीना बोले तो अभी सैफ का भी नाम आता है, और फिर तैमूर भी हमें याद आता है। वैसे ही लैरिंग्स बोले तो दो चीजें, साउंड बॉक्स, वॉइस बॉक्स, और फिर है दोस्तों दैट इज, इट इज एन कार्टिलेजिनस बॉक्स। बहुत सारे लोगों को लगता है कि ऑप्शन में आएगा ये बोनी बॉक्स है, दोस्तों नहीं, ये है दोस्तों लैरिंग्स के बारे में। इट इज, लैरिंग्स जो होते हैं दोस्तों, इट इज कार्टिलेजिनस बॉक्स, ये कार्टिलेजिनस बॉक्स होता है, बॉक्स है, कार्टिलेजिनस बॉक्स होगा स्ट्रक्चर, एंड इट हेल्प इन प्रोडक्शन ऑफ साउंड। इट दोस्तों, इट हेल्प इन प्रोडक्शन ऑफ साउंड, okay, it help in दोस्तों production of sound, that is a larynx, it help in production of sound, that is a larynx। now ये जो larynx cartilage से बनता है दोस्तों, 9 टाइप के कार्टिलेज है, मैं सब डिटेल में बात नहीं करूंगा, पर जो मेल है, मेल में क्या होता है, एक कार्टिलेज इसका दोस्तों, ड्यू टू अंडर द इन्फ्लुएंस ऑफ टेस्टोस्टेरोन, यू ऑल नो दैट टेस्टोस्टेरोन इज हार्मोन ऑफ मेल, और उसके इन्फ्लुएंस के अंडर जो एंटीरियर कार्टिलेज है लैरिंग्स का, वो जरा प्रोमिनेंट होता है। ओके, दैट इज प्रोमिनेंट एंटीरियर कार्टिलेज ऑफ लैरिंग्स, इसे कहते हैं, कोई मुझे बता सकता है, दिस इज एन सेकेंडरी सेक्सुअल कैरेक्टर इन मेल्स, उसे कहते हैं, क्या बात है यार, क्या बात है, सानवी, सौरभ, कंठ म्हणतात त्याला, क्या बात है यार सौरभ, फोन आला होता मला, स्वप्नील सर आहेत बघ त्यांचा तुझ्यासाठी, ओके लक्ष द्या म्हणून, मी म्हणलं जरूर, त्याला म्हणायचं ऍडम्स ऍपल। कार्टिलेजिनस बॉक्स काय असतो सांगतो, अरे द बॉक्स विच इज मेड अप ऑफ कार्टिलेज, कार्टिलेज एक स्ट्रक्चर आहे बॉडी मध्ये, ते पण येईल।
कार्टिलेज त्यांनी बनलेला आहे. एक तर बोन असतात किंवा कार्टिलेज. हे बघ, हे इयरपिन ना कशाने बनलेले, कार्टिलेज ने बनलेले. इलास्टिक कार्टिलेज आहे. हे जे आतमधलं नेझल टिप आहे हे पण कार्टिलेज म्हणजे आतमध्ये नेझल सेप्टम आहे हे पण कार्टिलेज ने बनलेले. तो असा एक कार्टिलेजिनस बॉक्स है आणि इट हेल्प इन प्रोडक्शन ऑफ साउंड. तो दोस्तों यहाँ पे मैं लिखूंगा टॉपिक है, टॉपिक का नाम है दैट इज ह्यूमन रिप्रोडक्शन, और उसमें एक टॉपिक है दोस्तों प्यूबर्टी, और प्यूबर्टी में है सेकेंडरी सेक्सुअल कैरेक्टर इन मेल एंड सेकेंडरी सेक्सुअल कैरेक्टर इन फीमेल. तो दोस्तों उनमें से एक सेकेंडरी सेक्सुअल कैरेक्टर है. देयर आर टू एक्चुअली सेकेंडरी सेक्सुअल कैरेक्टर रिलेटेड विद द लैरिंक्स. नंबर वन दोस्तों दैट इज एडम्स एप्पल. एडम्स एप्पल क्या होता है? एडम्स एप्पल इज दोस्तों प्रोमिनेंट एंटीरियर कार्टिलेज ऑफ लैरिंक्स इन मेल. क्या है? इट इज दोस्तों इट इज प्रोमिनेंट. थोड़ा सा ये फीमेल में होता है क्या होता है, पर वो प्रोमिनेंट नहीं है. प्रोमिनेंट एक एंटीरियर कार्टिलेज होता है, प्रोमिनेंट एंटीरियर साइड का कार्टिलेज है, प्रोमिनेंट एंटीरियर कार्टिलेज ओके, प्रोमिनेंट एंटीरियर कार्टिलेज ऑफ लैरिंक्स. दोस्तों उससे बनता है, ये बनता है एडम्स एप्पल. नाउ इट इज, ये जो एडम्स एप्पल है दोस्तों, इट इज सेकेंडरी सेक्सुअल कैरेक्टर इन मेल. इट इज सेकेंडरी सेक्सुअल कैरेक्टर इन मेल. सेकेंडरी सेक्सुअल कैरेक्टर इन मेल. सब में होगा ऐसा नहीं है, पर ये एज इट बिकम प्रोमिनेंट अंडर द इन्फ्लुएंस ऑफ हार्मोन टेस्टोस्टेरोन. नाउ ये जो लैरिंक्स है दोस्तों, अगर इस लैरिंक्स की बात करें, मान लो ये है लैरिंक्स, मान लो ये है लैरिंक्स, और ये जो इसकी ओपनिंग है दोस्तों, इस लैरिंक्स की, ओके, इस ओपनिंग को बोला जाता है ग्लॉटिस. इस ओपनिंग को बोला जाता है दोस्तों ग्लॉटिस. सपोज मान लो ये है लैरिंक्स और इस ओपनिंग को बोला जाता है ग्लॉटिस. बरं जरा लक्ष द्या, ह्या ओपनिंगला, सॉरी, ओके, ये है दोस्तों ग्लॉटिस. ग्लॉटिस इज द ओपनिंग ऑफ लैरिंक्स. ये है ग्लॉटिस इज द ओपनिंग ऑफ लैरिंक्स. ये खुद क्या है? एक बॉक्स है. ओके, ये है दोस्तों दैट इज द लैरिंक्स. और इस लैरिंक्स के अंदर दोस्तों होकल कॉर्ड होते हैं. इसके अंदर कुछ स्ट्रक्चर होते हैं, दोस्तों, इन्हें कहते हैं होकल कॉर्ड. ओके, इसके अंदर कुछ स्ट्रक्चर होंगे, इन्हें कहते हैं दोस्तों, ये है, मान लो दैट इज ऐसे स्ट्रक्चर होते हैं दोस्तों, होकल कॉर्ड. ओके, देयर इज अ पेयर ऑफ होकल कॉर्ड होते हैं. दिसते का रे? ओके, नाही, जर लक्षात घ्या. त्याच्यामध्ये काय असतात? असं होकल कॉर्ड असतात, लक्षात ठेवा. और ये होकल कॉर्ड होते हैं दोस्तों, दीज आर द होकल कॉर्ड, और उसकी मूवमेंट की वजह से साउंड बनता है. उनकी मूवमेंट की वजह से साउंड बनता है. और ये है दोस्तों ग्लॉटिस. और ये होकल कॉर्ड की मूवमेंट कैसी है उसके ऊपर डिपेंड है साउंड. अगर मेल में बोलोगे तो ये थिक होते हैं. मेल में कैसे है दोस्तों ये होकल कॉर्ड? इन मेल दे आर थिक. तो मेल का जो साउंड होता है, ये होकल कॉर्ड में जितना ज्यादा टेंशन दोस्तों उतना ज्यादा पिच होता है. जितना ज्यादा होकल कॉर्ड में टेंशन होता है उतना ज्यादा पिच होता है. दे आर वेरी वेल डेवलप्ड इन मेल देन इन फीमेल. तो जितना टेंशन कसं असणार आहे तुम्हाला सांगू का? हे असं असतं. ये कुछ ऐसे होते दोस्तों, ठीक है, ये ऐसा दिसत नसेल पण हे वायर है, तुम्हाला दिसाले का? ये वायर है दोस्तों, और ये ऐसी मूवमेंट होती है. और इसमें जितना ज्यादा टेंशन उतना ज्यादा हाई पिच साउंड होता है. हाई पिच साउंड लक्षात ठेवा. आणि होकल कॉर्डच्या मूवमेंट मध्ये द मूवमेंट ऑफ होकल कॉर्ड्स दोस्तों, मूवमेंट्स ऑफ होकल कॉर्ड रिस्पॉन्सिबल फॉर प्रोडक्शन ऑफ साउंड. ये भी याद रखो. मूवमेंट्स ऑफ ओके ऑफ होकल कॉर्ड, होकल movements of vocal cords, okay, responsible for sound production. अगेन यहाँ पे दोस्तों लो पिच साउंड मेल में वेल डेव्हलप्ड होते, फीमेल में और चिल्ड्रन में दे आर लेस डेव्हलप. म्हणून बच्चूचा आवाज, लहान मुलांचा आवाज आणि लेडीजचा आवाज बऱ्यापैकी सारखाच असतो बघा, कारण ते तेवढे डेव्हलप नाहीत.
मेल मध्ये ते एकदम थिक आहेत आणि एवढं टेन्शन नसतं, म्हणून मेलचा जो साऊंड आहे त्याला म्हणायचं लो पिच साऊंड. नाउ व्हॉट इज मीन बाय पिच? पिच इज द फ्रिक्वेन्सी, साऊंडची फ्रिक्वेन्सी किती आहे, ठीक आहे. तर मेलचा साऊंड हा लो पिच साऊंड असतो, फिमेलचा साऊंड हा हाय पिच साऊंड आहे, थोडासा कर्कश आवाज असतो फिमेलचा. लक्षात ठेवा, याचा अर्थ त्या कर्कशा करतात असं नाहीये, याचा अर्थ त्या कर्कशा करतात असा बिलकुल नाहीये. समजा तुम्ही जर मेलचा साऊंड बघितला, बघा सनी देओल कसा बोलतो, त्याचा आवाज बघा किती भारदस्त आहे. आणि एखादी लेडीज बघा, तुम्ही एखादं कॉलर ठेवून तुम्ही ऐकत राहा, ती आता ते इरिटेट झाले लोक, ठीक आहे. ते जे बारीक पतला आवाज आहे, हाय, त्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे, पीच जास्त आहे त्या साऊंडचं. काय ते, घर से बाहर ना निकले, सहयोग करे, ठीक है, और अपनी बारी आने पे वैक्सीन जरूर ले. ओके, कोविड-19 पॅन्डेमिक लोक बोर झालेत. किंवा मग सनी देओलचा आवाज बघा कसा असतो, मेलचा आवाज कसा भारी आहे, त्याला लो पिच म्हणतात. जसं फॉर एक्झाम्पल, ये 2.5 किलो का हाथ है कात्या, जिसके ऊपर पड़ जाता है आदमी उठ नहीं उठ जाता है कात्या, कात्या सातों को साथ मारूंगा, एक साथ मारूंगा कात्या. ये सनी देओलचा आवाज. आणि हा हाय पिच आहे, हा हाय पिच आहे. आणि लो पिच आवाज एखाद्या लेडीचा असतो, ठीक आहे. ओके, तो कसा असतो, फॉर एक्झाम्पल, बघा, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल असं असेल बघा, तुम्ही जो नंबर डायल केलेला आहे तो दुसऱ्या कुणाशी तरी बोलत आहे, ठीक आहे, नंतर थोड्या वेळाने कॉल करा. हा लो पिच साऊंड आहे. एक तर आपण फोन केला आणि दुसरं कोणाशी बोलतोय, पहिले हे एक इरिटेट करतं आणि तो लो पिच साऊंड हे इरिटेट करतो. मच्छरच्या ज्या ह्याचा साऊंड आहे, तो पण एवढी जास्त फ्रिक्वेन्सी असते त्याच्या ज्या पंखांची, तो पण हाय पिच साऊंड आहे. तर फिमेल हॅव हाय पिच साऊंड और मेल हॅव लो पिच साऊंड. This is an MCQ topic, human reproduction, and that is depend on the tension in the vocal cord, जहां से साउंड बनता है. तो जितना ज्यादा टेंशन उतना ज्यादा पिच होता है, और ये vocal cord is well developed. तो कहीं पे लिखो दोस्तों, कहीं पे लिखता हूं, यहाँ पे लिखता हूं, that is low pitch sound फीमेल मेल में है और हाई पिच साउंड फीमेल में, कहीं तो भी लिखो, दैट इज लो पिच साउंड. पिच म्हणजे फ्रिक्वेन्सी. थांबतो, मला माहिती आहे वेळ झालाय, थांबा. लो पिच साउंड कहां पे होता है दोस्तों, इन मेल. दिस इज एन सेकेंडरी सेक्सुअल कैरेक्टर इन मेल. और दोस्तों हाई पिच साउंड इज द सेकेंडरी सेक्सुअल कैरेक्टर इन फीमेल. याद रखो, ये क्वेश्चन आएगा. हाई पिच साउंड, ओके, हाई पिच साउंड ये क्या होता है, किसमें होता है दोस्तों, दिस हाई पिच साउंड इज प्रेजेंट इन फीमेल. ये किसमें होगा, इट इज प्रेजेंट इन फीमेल. आणखीन आपण कुठलीही मी डायग्राम वगैरे घेतलेली नाहीये, डायग्राम वगैरे घेऊन एक्सप्लेन केलेला नाहीये. माझा जास्त विश्वास ह्या टीचिंगवर आहे. हे जास्त लक्षात जातं की असं व्होकल कॉर्ड काढणे, असं ग्लॉटिस काढणे, लॅरिंग्स काढणे, त्याबद्दल एक्सप्लेन करणे. त्या डायग्राम वगैरे आपण एखादा पार्ट झाला, फॉर एक्झाम्पल पूर्ण टोटल रेस्पिरेटर पॅसेज झाला, तर मग मी तुम्हाला सांगाल, मग ते कळल. नसता डायव्हर्ट होतं. ओके ओके, चालतंय. अमिताभ बच्चनचा पण आवाज येतो, बरोबर आहे, ठीक आहे, ठीक आहे, चालतंय मुलांना. म्हणून हे फक्त काय होतं की तुम्हाला ते अक्षर ओळखता नाही गेलं, त्यासाठी आपण एवढा सगळा खर्च केलेला आहे. ओके, हा औरंगाबादमध्ये हा कोणाकडेच पॅनल नसणार आहे, मला नाही वाटत, मी विचारला कोणाकडेच नाही. हा एलजीचा पॅनल आहे, एलजी 86 इंच आहे, लक्षात ठेवा, सर्व मोठा पॅनल आहे. आहेत पण 75 इंच आहेत, आणि म्हणजे चायनीज कंपनीचे आहेत. ह्यासाठी घेतलाय की हा क्वालिटी असतं ना कुठंतरी, आहे ना. एलजी हा साऊथ कोरियन कंपनी, तर कुठंतरी एक क्वालिटी असते ना कुठल्याही गोष्टीची, ठीक आहे. हा हायेस्ट म्हणजे कॉस्ट वगैरे सगळ्या बाबतीत हा एकदम वरच्या लेवलचा आहे. आणि तुम्हाला याचा आणखीन बऱ्याच गोष्टी येतील, बऱ्याच गोष्टी येतील. मला तुम्हाला पेरिस्टाल्सिस दाखवायचं होतं, जरा लक्ष द्या. पेरिस्टाल्सिस हे घेतलं का, स्क्रीनशॉट नंबर 6. जाऊ नका कुठे, एक पेरिस्टाल्सिस तुम्हाला बऱ्याच जण विचारलं होतं की काय आहे, ठीक आहे. झालं का, जरा लक्ष द्या आता, ठीक आहे. जस्ट वेट, जस्ट वेट.
बघा तुम्ही. मी एक्सप्लेन, दिस इज अ फूड. ये है इसोफेगस. सी दिस पेरिस्टाल्सिस, वेव्स ऑफ कॉन्ट्रैक्शन एंड रिलॅक्सेशन. इसोफेगस. ओके, इसोफेगस. परत पुन्हा आता कुठं जाईल, स्टमक, गैस्ट्रोइसोफेजियल स्पिंक्चर. ये आ गया दोस्तों स्टमक में, वही फूड पार्टिकल. ये स्टमक, स्टमक पाइलोरिक स्पिंक्चर. फिर ये स्मॉल इंटेस्टाइन. दिस इज द पेरिस्टाल्सिस. देखो, दीज आर द वेव्स ऑफ पेरिस्टाल्सिस. कळतंय? दीज आर द वेव्स ऑफ पेरिस्टाल्सिस. ठीक है, ये सब स्मॉल इंटेस्टाइन है दोस्तों, और ये है लार्ज इंटेस्टाइन. असेंडिंग कोलॉन, ये यहाँ पे इधर आएगा. डिसेंडिंग कोलॉन दिख नहीं रहा है. ये फूड ऐसे आगे आगे जा रहा है, ये फूड ऐसे आगे आगे जाता है. दिस इज पेरिस्टाल्सिस. ये देखो, लार्ज इंटेस्टाइन, असेंडिंग कोलॉन, ट्रांसवर्स कोलॉन और डिसेंडिंग कोलॉन. उधर असेंडिंग कोलॉन, ट्रांसवर्स कोलॉन, डिसेंडिंग कोलॉन, और बीच में है स्मॉल इंटेस्टाइन. बीच में है स्मॉल इंटेस्टाइन. जस्ट वेट. ओके, ये जो दिख रहा है वो स्मॉल इंटेस्टाइन है. दिस सिरीज वर्मीफॉर्म अपेंडिक्स. बघितलं का, वर्मीफॉर्म अपेंडिक्स येते परत. दिस इज एन वर्मीफॉर्म अपेंडिक्स. सिक्कम, इलियम, इलियोसिकल वॉल, असेंडिंग कोलॉन, ऊपर जा रहा है इसलिए असेंडिंग कोलॉन. फिर दोस्तों ये आएगा ट्रांसवर्स कोलॉन, पीछे साइड पे, पिछले साइड पे, दिखेगा नहीं इतना, ट्रांसवर्स कोलॉन. और ये है डिसेंडिंग कोलॉन, और यहाँ पे ऐसा सिग्मॉइड कोलॉन आएगा, डिसेंडिंग कोलॉन. ठीक है, सिग्मॉइड कोलॉन. नीचे आएगा दोस्तों रेक्टम. ओके, दिस इज एन डिसेंडिंग कोलॉन. यहाँ पे ऐसा एस शेप्ड सिग्मॉइड कोलॉन. ये देखो, एस शेप्ड सिग्मॉइड कोलॉन. ये है रेक्टम, ये है रेक्टम, और यहाँ पे एनल ओपनिंग है, एनस. समझते? ये है पेरिस्टाल्सिस. इसे कहते हैं पेरिस्टाल्सिस. ऋतुजा, बर ठीक आहे, बघतो ना मी, बघतो बेटा. ये है पेरिस्टाल्सिस. सगळं येणार आहे इन्स्पिरेशन. ओके, ये है दोस्तों पेरिस्टाल्सिस. समझा? ये है क्या, पाइलोरिक स्पिंक्चर. यहाँ पे ये है पाइलोरिक स्पिंक्चर, स्टमक, इसोफेगस. ओके, ये है स्मॉल इंटेस्टाइन, सॉरी लार्ज इंटेस्टाइन एंड ऑल दैट. समजते? क्लियर आहे? असं छोटे छोटे व्हिडिओ बघत जाऊ, ज्याने गोष्टी क्लिअर होतील. मला वाटतं वेळ झालेला आहे आणि आपण थांबूया. ठीक आहे, वेळ झालेला आहे आणि आपण थांबूया. चल, आणि तुम्ही मला जरूर सांगा की हा इफेक्टिव्ह वाटला तुम्हाला लेक्चर. ओके, याने जरा दिसायला लागले क्लॅरिटी. ओके, सगळं इफेक्ट इथं आहे. टीचर काय बोलतो त्याच्यावर आहे. हे तर टेक्निक्स आहेत, टेक्नॉलॉजी आहे. फक्त टीचरचे जे शिकवणं त्याला थोडंसं एनहान्स करण्यासाठी हे, याच्यावर म्हणजे हे म्हणजे सगळे असं नाही. माझा विश्वास नाही त्याच्यावर. विश्वास आहे माझा टीचरवर. म्हणजे मी टीचर आहे म्हणून नाही, कुठलाही टीचर तो काय एक्सप्लेन करतो, तो कशा पद्धतीने बोलतो. लक्षात ठेवा, तुम्हाला कधी विसरल का अगोदर नेझल पॅसेज आहे का नेझल चेंबर आहे? अगोदर नेझल पॅसेज आहे आणि पुन्हा नंतर नेझल चेंबर आहे. ते लग्न मंडपात आपण कारण की सगळेच तिथे गेलेलो आहेत. दिस इज द वे टू टीच. माझा त्याच्यावर जास्त विश्वास आहे. पण पेरिस्टाल्सिस एक्झॅक्ट काय असतं हे पण तुम्हाला कळणं गरजेचं आहे त्यासाठी. ठीक आहे, थँक्यू, थँक्यू. हा, थँक्यू. फूड, फूड बेटा, फूड. ओके, ठीक आहे. चल चल, संडेला तुमचा असेल पीके, प्लांट किंगडमवर टेस्ट असेल. ना, संडेची जी टेस्ट आहे प्लांट किंगडमवर असेल. ठीक आहे, संडेची टेस्ट आहे प्लांट किंगडमवर. आता याला मला आणखी जास्त मेहनत करावं लागेल, कारण की याचं लेक्चर प्रिपेअर करणं आणखी जास्त हे आहे, कारण की याच्या इमेजेस वगैरे घेणं हे त्या मध्ये मध्ये. पण आय विल डू इट. ठीक आहे, एक्झॅक्ट तुम्हाला कळेल की ब्रायोफाइटचे अलग अलग, आता ज्या आपण आलगी बघितल्या त्या एक्झॅक्ट दिसतात कसा, मर्केन्शिया कसं दिसतं, पोरेला कसा आहे, रिक्सिया कसा आहे. तर प्रत्येकाचे डायग्राम वगैरे आपल्याला फोटो वगैरे बघायला मिळेल. पायनस कसं दिसतं, सिड्रस कसं दिसतं, सायकस कसं दिसतं, एक्झॅक्ट ते दिसतात कसे. म्हणजे क्लोरेला कशी आहे ग्रीन अल्गी, स्पायरुलिना कशी दिसते हे पण आपण बघू शकतो. क्लायमॅटोमोनस कसं आहे, स्पायरोगायरा कसं आहे, युलोथ्रिस, वॉल्वॅक्स, हे सगळं आपल्याला इथं बघायला मिळतील त्या अल्गी. ठीक आहे, थँक्यू. ठीक आहे, हा, कालची डीपीपी, कारण की जस्ट एवढे काही क्वेश्चनच बनले नव्हते.
आणि एवढं काय पोर्शन पण झाला नव्हता, म्हणून मी डायजेशन अँड ऍब्झॉर्प्शन वरच डीपीपी घेतली. आज याच्यावर येऊन जाईल. ठीक आहे, थँक्यू सो मच, थँक्यू. चलो ठीक आहे, थँक्यू चिन्मय बेटा, थँक्यू. हा मी डायरेक्ट आता पीडीएफ पाठवतो. हा ठीक आहे, परत होईल बेटा डायजेशन अँड ऍब्झॉर्प्शन. हा नाही, डिजिटल बोर्ड इज ऑसम, थँक्यू. याची कॉस्ट 3,44,000 आहे मुलांना, आणि आणखीन जवळपास एक 50,000 रुपये याला खर्च येईल बाकीचा. इट इज कॉस्टिंग ऑफ 4 लाख. तुम्हाला, तुम्ही जर काल मी व्हिडिओ टाकतो, तुम्ही बघा, याला क्रेन लावून आणले मी वर. हा वर येणं गेला लिफ्ट मधनं आणि म्हणजे स्टेअर केज मधनं पण. याला ते मोठं क्रेन लावलंय, वाटल्यास तुम्हाला व्हिडिओ पाठवतो मी. ते मोठं क्रेन लावून ह्याला आणलंय वर. लक्षात, काल त्यांनी बसून दिलं आणि कालच सुरू झाला हा. आणि आज पहिले सकाळी मी 5:30चं लेक्चर घेतले. तुम्हाला पण 5:30ला उठायचं एक दिवस, लक्षात ठेवा. कितीला? म्हणजे 5लाच. 5:30 ते 7 आपलं DNRP असतं. तुमचा पण वेळ येईल 5:30 ते 7. ठीक आहे, तर त्यावेळेस उठायचं तुम्हाला पण. आज ते लेक्चर घेतलं, हे तुमचं दुसरं लेक्चर आहे. ठीक आहे, आता थोडस सेटिंग वगैरे व्हायला, आज याचं सेटिंग वगैरे, कप लाईटचं वगैरे सेटिंग करता येईल प्रॉपरली, म्हणजे सगळ्या गोष्टी अरेंज करता येतील मला. साऊंडचं पण सेटिंग बाकी, लाईटचं पण सेटिंग बाकी, सगळं म्हणजे बाहेरचा सनलाईट पण आतमध्ये येत आहे, बऱ्याच गोष्टीत. पण ह्या क्लिअर व्हायला लागेल, आणि मग एक बेस्ट क्वालिटी लेक्चर. तर सर्वात महत्वाचं टेक्स्टबुक आहे. ठीक आहे, ते तर सर्वात महत्वाचं आहे, पण त्यासोबत बाकीच्या पण गोष्टी आहेत. ठीक आहे, ठीक आहे. हे ब्रॉन्कस, ब्रॉन्किओ आहे, हे सगळं बोलूया ना. ओके, ठीक आहे, ठीक आहे, चलो बरं, ठीक आहे. NCERT पण दिसतं याच्यातच. ओके, कोणीतरी प्रश्न विचारलाय की शिवानी म्हणते, सर ग्लॉटिस इज कवर्ड बाय इपिग्लॉटिस, मग एअर कशी जाईल? ओनली ड्युरिंग सॉल्विंग. ते ओपनच असतं. कसं सांगू का तुला? हे दाखवतो ना तुम्हाला, ते पण दाखवतो, त्याचा पण एक अॅनिमेटेड व्हिडिओ आहे, ते आपण बघूया. हे समजा ग्लॉटिस आहे बेटा, हे नॉर्मली असं आहे, लक्षात घे, हे असं आहे नॉर्मली, पण सॉल्विंगच्या वेळेस ते कव्हर करतं. एरवी ते असं आहे, समजतंय तुला? एरवी ते ओपन आहे, कळायला लागलंय, आणि तिथं फूड आलं, आपण अन्न गिळंकृत केलं, ते इपिग्लॉटिस त्या ग्लॉटिसला कव्हर करतं. ओनली ड्युरिंग सॉल्विंग, ओनली ड्युरिंग सॉल्विंग. नॉर्मली ते ओपन आहे. काय खतरनाक प्रश्न विचारला, कोणी विचारला? कोणी विचारला हा प्रश्न? ओके, कोणी प्रश्न विचारला? सन्वीने विचारला का? 1:15 आहे. फायकोबिलिन्स हे फोटोसिंथेटिक पिगमेंट आहेत बेटा. सर मसल कव्हरिंग द नेल. थँक्यू उन्मेष, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. ब्रिदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेसची डीपीपी केव्हापासून? आजपासून सुरू होईल. कोणी विचारला होता हा प्रश्न? यू आर बेस्ट सपोर्टिंग टीचर, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. सर तुस्का इज द मुवमेंट ऑफ विच पार्ट ऑफ फॅरिंग्स? तुस्का म्हणजे नाही समजलं मला. थँक्यू. को करतो, पण एक्झॅक्ट सॉल्विंगच्या वेळेस ना, ब्रिदिंग करतो ना जेवण करताना, पण एक्झॅक्ट सॉल्विंगच्या वेळेस तिथं फूड पार्टिकल चाललेत. समजा इथं आहे बोलस, ओरल कॅव्हिटी, ते जस्ट फॅरिंग्स मध्ये लुटलंय की ते इसोफॅगस तोपर्यंत क्लोज होतं, तेवढ्या ह्याच्यापर्यंत, तेवढ्याच्या परत पुढे ते फूड पार्टिकल परत ते ओपन होतं, असं आहे ते. ठीक आहे, थँक्यू सनवी बेटा, थँक्यू. ठसका कधी लागतो का? हा, ठसका, आहा, ठसका काय आहे लक्षात ठेवा. हा जो फॅरिंग्स आहे, ओरोफॅरिंग्स, इट इज हायली सेन्सिटिव्ह पार्ट. और ज्यावेळेस आपण खातो काही, तर नॉर्मली ते पोस्टीरियर वॉल आहे ना ओरोफॅरिंग्सची, समजा हे ओरोफॅरिंग्स, याची पोस्टीरियर वॉल आहे, इथं काहीच लागत नाही. एखाद्या वेळेस खाताना, काहीतरी बोलताना वगैरे, एखादा तिखट पदार्थ काहीतरी इथं जाऊन चिटकतो, आणि जेवढा जास्त चिटकला तो, जेवढा जास्त चिटकला तेवढा जास्त जोराचा ठसका यायला लागतो. हा ठसका इज नथिंग बट दोस्तो प्रोटेक्टिव्ह रिफ्लेक्स आहे. त्याला कफ पण म्हणता येईल. प्रोटेक्टिव्ह रिफ्लेक्स आहे. इथून हे फॅरिंग्स मधलं ते अडकलेलं असेल तर मे बी ते जाऊ शकतं कुठं? ट्रकियामध्ये. म्हणून ते जाऊ नये म्हणून ते तिथं जे अडकलेले फूड पार्टिकल आहेत त्याला एकतर खाली पाठवलं जातं इसोफॅगस मध्ये, म्हणून ते
म्हणून ते ठसका लागतो. आणि पाणी प्यायल्याच्या नंतर ते कमी का होतं, कारण की पाणी त्या थोडंसं इकडं फॅरिंग्सला वगैरे लागून पाण्याच्या मध्ये ते खाली जातात. ओके, हे असा प्रकार आहे. पोस्टीरियर फॅरेंजियल वॉलला लागल्याच्या नंतर तो ठसका लागतो. थँक्यू सनी बेटा. मी अनुदीप, मी फ्री आहे बेटा. आता माझं लेक्चर आहे 10:30ला. मी 11:30ला फ्री आहे. 11:30 किंवा 12ला फोन करा, ठीक आहे. किंवा निवांत बोलायचं असेल तर रात्री 8:30 नंतर करा, म्हणजे आपल्याला प्रॉपर बोलता येईल 8:30 ते 9च्या दरम्यान, ठीक है. कफ इज इनवॉलंटरी, इनवॉलंटरी नहीं हो सकता बेटा. ये इनवॉलंटरी ऐसा नहीं बोलते, वॉलंटरी भी हो सकता है. क्या ये फैरेंजियल मसल्स आर स्केलेटल मसल, ये वॉलंटरी मसल है, ठीक है. थँक्यू थँक्यू थँक्यू. थांबूया थोडस. ओके चला. नेजल चेंबर इज डिवाइडेड, नहीं, हाँ 2 होते हैं इसके नेजल चेंबर के, बरोबर है. फॅरिंग्स अगोदर असतं बेटा, लॅरिंग्स नंतर आहे. हा, फॅरिंग्स अगोदर आहे, लॅरिंग्स नंतर आहे. अगोदर फॅरिंग्स आहे, मी सांगतो ना सगळं. अगोदर फॅरिंग्स आहे, नंतर लॅरिंग्स आहे, ठीक आहे. थँक्यू. चलो, थँक्यू 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 बेटा, थँक्यू. तुमच्या सपोर्टमुळेच हे पॉसिबल झालेलं आहे. आणि माझं एक असं आहे की जे काय बेस्ट करता येईल स्टुडंटसाठी, जे काय बेस्ट करता येईल ते बेस्ट करा, जे काय देता येईल. कारण की काय ना, हा जन्म पुन्हा भेटणार नाही. आणि मग आपण एक प्रोफेशन निवडलेलं टीचिंगचं, मला ते हाफ हार्टेड काम आवडत नाही कधीच. ओके, मला ते नेहमी 100% करा वाटतं जे काय असेल ते. आणि त्यासाठी लक्षात ठेवा, मी जे काय माझं बेस्ट करता येईल, जे काय माझं बेस्ट करता येईल ते माझं बेस्ट द्यायचा प्रयत्न करत असतो विद्यार्थ्यांसाठी. मग ते टीचिंग असो, बाकीचं स्टडी मटेरियल असो, जो पेपर असो, जे काय मला बेस्ट करता येईल ते करता येईल. कारण की आपण हे जस्ट, आपण काय आता 8वी 9वी 10वीला नाहीत लेकरांना, आपण आता एका करिअरच्या एक वेगळ्या मोडवर आलेलो. इथं जर आपण अभ्यास केला तर आपण MBBS होऊ शकतो, आपलं लाईफ सेट होऊ शकतं. आणि मी ते एक्सपिरियन्स घेतलेला आहे की मी MBBS झालो, नंतर डॉक्टर झालो, मग काय लाईफ मध्ये चेंजेस होतात. आणि मी जर ते झालो नसतो तर माझं आयुष्य काय असलं असतं. आणि याच्यामध्ये टीचरचा खूप मोठा रोल आहे. आपण कितीतरी वेळेस द्रोणाचार्याचं नाव आपण ऐकलेलं आहे. ओके, रमेश आचरेकर जे आहेत, रमाकांत आचरेकर, सॉरी, सचिनचे गुरु, हे कितीतरी लोकांचे नाव आहेत. त्यांनी कितीतरी असे प्लेयर किंवा कितीतरी असे महान व्यक्ती घडवलेले आहेत. तर मला असं वाटतं की टीचरचा रोल खूप मोठा आहे. टीचरनं जर का 100% फुल हार्टेड काम नाही केलं तर विद्यार्थ्याचं नुकसान होऊ शकतं. आणि मी ते सहन नाही करू शकत, कारण की माझा 1 मार्काने MBBSचा नंबर गेलेला आहे. तर त्याची काय व्हॅल्यू असते मला हे पक्क माहिती आहे. माझी इच्छा आहे की जे काय बेस्ट असतं ते बेस्ट द्या. आणि त्याचं जे ड्रीम आहे, कोणाला मदत करणं, त्याचं ड्रीम अचीव करण्यामध्ये ह्यासारखं समाधान कशात नाही लेकरांना. आणि मग थोडंसं त्या बोर्डवर लाईटचा वगैरे इश्यू येत होता, किंवा 2च पेन वापरायचे, ब्लॅक आणि ब्ल्यू, रेड पण कधी दिसायचा, सतत पेन संपायचे, भरपूर इश्यू होते. याच्यावर तो इश्यू येणार नाही. आणि काही गोष्टी लाईक पेरिस्टाल्सिस अँड ऑल दॅट, ह्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत. फॅरिंग्स लॅरिंग्स काय, मी आणखीन त्याची मदत नाही घेतली, मी फक्त रायटिंग एनहान्स केली. ज्यावेळेस हळूहळू मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेन, ज्यावेळेस हळूहळू मी तुम्हाला डायग्राम दाखवेन, त्यावेळेस तुम्हाला एक्झॅक्टली कळायला लागेल, ठीक आहे. थँक्यू सो मच. अँड दिस बोर्ड इज डेडिकेटेड टू माय स्टुडंट, दिस बोर्ड इज डेडिकेटेड टू माय स्टुडंट. आणि माझी वाईफ मृणाली, तिनं पण मला खूप सपोर्ट करते, आणि त्यामुळेच हे सगळं शक्य आहे. मला तिला पण थँक्यू म्हणायचं ह्याबद्दल. थँक्यू सो मच मृणाली. आणि हे फक्त तुमच्यासाठी आहे लेकरांनो. थँक्यू सो मच. पढ़ते रहो और आगे बढ़ते रहो, ठीक है. बाय. ठीक है, ठीक ठीक है, चलो, ठीक है. थैंक यू बच्चों. और 2023 टारगेट है अपना नीट, तो हम मे में वो एग्जाम देंगे और अगस्त 2023ला आपण टॉपच्या मेडिकल कॉलेजमध्ये असू. त्या दृष्टीनेच हे सगळं चालू, ठीक आहे. थँक्यू सो मच. पढ़ते रहो. आज DPP येऊन जाईल, ब्रीदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेसवर, बेग म्हणतो मी ह्याला. तो DNA होता, डायजेशन अँड ऍब्झॉर्प्शन, हा बेग आहे, ब्रीदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस. दुपारचा PK वर पण येऊन जाईल. आज ब्रायोफाइट बद्दल बोलूया. लेट डिस्कस अबाउट द लिव्हर वाट. ओके, चलो बाय. ठीक आहे, चलो बाय दोस्त. परत एकदा सांगतो, गुगल पेजवर ज्यांनी कोणी